जय शिवराय भावानो. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे फॉर्म्स मोठे करण्यासाठी वर्कआउट. ठीक आहे, असे खतरनाक वर्कआउट सांगणार आहे. एक 7 ते 8 वर्कआउट सांगणार आहे, ते तुम्ही घरी राहून करू शकता आणि ते पण तुमच्या फॉर्मची साईज वाढवू शकता जशी की आपली आहे. तर आता ही विदाऊट पंप आहे. ठीक आहे, तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपल्याला त्याचा वॉर्मअप करणं गरजेचं असतंय. ठीक आहे, तर वॉर्मअप करून घेत जावा. सगळ्यात आधी तुम्हाला ह्या पद्धतीचा वॉर्मअप करून घ्यायचा आहे. ठीक आहे, असा. आणि हे तुम्हाला शेट ज्या दिवशी तुम्ही बायसेप मारताय त्या दिवशी घेऊ शकता. ठीक आहे, कुठली बी गोष्ट करायच्या आधी वॉर्मअप करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर चला तर मग एक नॉर्मल वॉर्मअप केल्यानंतर तुम्हाला मी शेट सांगतो. ठीक आहे, असे फॉर्म्स बनवण्यासाठी. चला तर मग. जय शिवराय भावानो. सगळ्यात आधी तुम्हाला अशा 2 इंटा घ्यायच्यात. ठीक आहे, आणि हे अशाच प्रकारे धरायच्यात. 4 बोट इकडं आणि 1 बोट इकडं. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला हे नॉर्मली आतल्या साईडला उभा राहून असं पुश करायचं. ठीक आहे, हे पूर्ण तुमचा आतल्या साईडचा फॉर्म्स ग्रो होतो ह्यानं. भावानं तुम्हाला एका सेटमध्ये 20 रेपिटेशन घ्यायचे आणि तसे तुम्हाला 4 सेट मारायचे. तुम्हाला असं बसायचे किंवा खुर्ची असेल तर त्याचा पण तुम्ही उपयोग घेऊ शकता. ठीक आहे, खुर्चीवर पण बसू शकता. त्यानंतर हे असे वर्कआउट तुम्हाला करायचे. चला दाखवतो. आणि तुम्हाला एका सेटमध्ये ह्याचे पण 20 रेपिटेशन घ्यायचे आहेत. ठीक आहे, आणि तसे तुम्हाला 3 ते 4 सेट मारायचे. हे तिसरा सेट आहे. सगळ्यात आधी तुम्हाला अशा इथं धरायच्यात. ठीक आहे, जसे मी धरले. ठीक आहे ना, आणि त्यानंतर तुम्हाला बघा सेम असा घ्यायचा आहे मागच्या साईडला. ठीक आहे, मागचा बॅक फॉर्म्स तुमचा पूर्ण कव्हर होतो. 20 रेपिटेशन घ्यायच्यात आणि ह्याचे तुम्हाला 4 सेट घ्यायच्यात. ठीक आहे, 20च रेपिटेशन करा जेणेकरून फॉर्म्स चांगल्या ग्रोथ होतील. आता पुढला सेट आहे आपला. ठीक आहे, तर आता तुम्हाला मी ह्याच्यासाठी सांगणार आहे. ठीक आहे ना, ह्याच्यासाठी तर तुम्हाला अशी पुलअपची गरज पडेल. ठीक आहे, इकडे बघा तुम्हाला एकदम अंतर क्लोज धरायचे अशा प्रकारे. ठीक आहे ना, हे बघा. आणि पूर्ण तुम्हाला पाहून आता जे तुम्ही शेट बघितला पुलअपचा त्याच्यामध्ये अंतर एवढं घेतलं मी. ठीक आहे, हे ते मी ह्याच्यावर मारला भिंतीवरती. ठीक आहे, तुम्ही हे सेट पुलअप्सवरती पण मारू शकता, जे आपण त्याला पुलअप्स बीम काढतो. ठीक आहे, त्याच्यावरती तुम्ही हे सेट मारू शकता. नॉर्मल तुम्ही असा ह्याच्यासाठी. ठीक आहे ना, ह्याचे पण तुम्हाला 10 रेपिटेशन घ्यायचे आहेत. प्रत्येक सेटमध्ये 10. मी पण 10च काढले. ठीक आहे, जर तुम्हाला जास्त जात असेल तर जास्त पण मारू शकता. ठीक आहे ना, ह्याचे बी तुम्हाला 10-10चे 6 सेट घ्यायचे आहेत. ठीक आहे ना, आणि जर तुम्हाला 5 निघत असेल तर 12 सेट घ्यायचे. ठीक आहे ना, तर हे पण तुम्ही वर्कआउट फॉलो करा, ह्याच्यासाठी 1 नंबर आहे. आता ते तुम्हाला असं अंतर घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला एक अशी पाईपाची गरज पडेल. ठीक आहे ना, पाईप किंवा लाकूड असलं तर लाकूड. त्यानंतर हे तुम्हाला असं ठेवायचं. इथं ठेवून पण मारू शकता, पण त्यापेक्षा तुम्ही इथं मारा. ठीक आहे, हे 1 नंबर बसतंय. बघा तुम्हाला दाखवतो मी सेट. ह्याचे पण तुम्हाला 10, 15, 20, 25 रेपिटेशन काढायचे. ठीक आहे, जसं तुम्हाला दिसत निघतं तसं 30 पण मारू शकता. ह्याचे पण तुम्हाला 4 सेट मारायचे. ठीक आहे, हे तुमचे पूर्ण ग्रोथ आणि ट्रायसेप पण ग्रोथ होतो है ना. ठीक आहे ना, फक्त मारताना कंट्रोल ठेवायचं. हे असं असं होऊ शकतं. ठीक आहे ना, पण हे डायमंड पुशअप मारतं. डायमंड पुशअपनं काय होतं आहे, हे पूर्ण ट्रायसेपला जाते. असं पूर्ण ट्रायसेपला जात नाही. ठीक आहे ना, हे पूर्ण तुमच्या ह्या लेवलला जाते. तुम्हाला असा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला असे हात ठेवायचे. ठीक आहे ना, हे असे इकडे बघा असे तुम्हाला पुशअप करायचे. ठीक आहे, हे पूर्ण तुमचं ना असं ग्रोथ करतंय ना खतरनाक. बघा बारा, 18, 25 रेपिटेशन घेऊ शकतो, जेवढं तुम्हाला लागतात तेवढं. ठीक आहे, ह्याचे पण तुम्हाला कसं करायचं, ज्यावेळेस कमी रेपिटेशन जाते त्यावेळेस सेट वाढवायचे. समजा आपल्याला एका दमात मला आता 8 गेले तर मी काय करेन 6 सेट मारेन. ठीक आहे, 8, 8 चे 6 असं करायचं. समजा 5 गेले 5
5 तुम्हाला 10 मारायचे. सेट वाढवायचे रेपिटेशन कमी आलं की. रेपिटेशन तर 18 गेले तर मी फक्त 3च मारा, बरोबर. तर असे सेट मारायचे. ना पुन्हा सेट आहे, ठीक आहे. तर फिंगरवरती पुशअप करायचं. ह्यानं पूर्ण तुमच्या वाईन्स वगैरे पूर्ण बाहेर नाही, खतरनाक पद्धतीने एकदम डेंजर, ठीक आहे. एका सेटमध्ये जेवढे निघतात तेवढे मारा, ठीक आहे. निघले 10, जेवढे तुम्हाला निघतात तेवढे मारायचे, ठीक आहे. याच्यामध्ये अशी ताकद येणार आहे ना, बघा फक्त. हो का, पंप, ठीक आहे. हे पंप आहे, ते नॉर्मल पंप आहे, मी व्यायाम फेम केलेला नाही काय. नाही तुम्हाला अशा प्रकारे मारायचं आहे. भावना शेवट सेट आहे, दोन्ही टाकायच्यात अशा प्रकारे धरायच्या, ठीक आहे. हो का, असं तुम्हाला गोल गोल फिरवायच्यात. कसं दिसतं हवा, एकदम खतरनाक, ठीक आहे. आणि इटा मात्र पूर्ण पॅक धरायचं, ठीक आहे. इट पडून द्यायची नाही खाली, कारण पॅक धरल्यानंतर पूर्ण वाईन्स हलते, ठीक आहे. भावानो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्राला पण शेअर करा, ठीक आहे. आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे ना. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे नक्कीच कमेंट करा. तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी कमेंट करा, नक्कीच त्याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन, ठीक आहे. तर जय शिवराय, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.